फ्रेंड, तर कसे आहात? मजेत असाल? मजेतच असाल मला माहीत आहे. आणि आज आपण काय बनवणार आहोत? आज बनवणार आहोत पनीरची भाजी. तर पनीरची भाजी बनवायची आहे. तर पनीरची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते आणि काय काय साहित्य लागतं ते पण दाखवते. मस्त स्पायसी आणि झणझणीत अशी पनीरची भाजी बनवणार आहे मी आज. ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पनीर फ्राय थोडासा दरसाठी बनवतोय, तर त्याच्यासाठी एवढे पनीरचे तुकडे, थोडासा मसाला आणि मस्त पैकीला शालो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ही आपली झाली थोडीशी सुकीवाली, ही दर्श खात नाही म्हणून. तर हे रेडी आहे आपलं. आता आपण याला काढून घेऊया. बस, ही दर्शसाठी आहे, त्याला आवडत नाही म्हणून. हे बघा झालं रेडी. आता आपण काढून घेऊया. आपल्या पनीरच्या भाजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे इथे मी 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे देठ बघा, कोथिंबीरीचे देठ आहेत. याने खूप टेस्ट छान येतो. तर थोडेसे कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आता, आणि परत याच्यात टमॅटो पण घ्यायचा आहे. टमॅटो पण 2 मोठ्या आकाराचे टमॅटो घ्यायचे कापून. मी घेतले नाही पण घेते आणि ते मस्तपैकी तुम्हाला दाखवते मी. थांबा. बघा मी याच्यामध्ये बारीक केलेली आलं आणि लसूण घातलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यावर तेल टाकायचे आणि हे मस्तपैकी तळून घ्यायचे. पूर्ण तेलामध्ये पूर्ण कांदा, टमॅटो, मिरची सगळं तळून घ्यायचे आणि तो मसाला पण तयार करायचा आहे. मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप मसाला कसा तयार करायचा आणि पनीरची भाजी कशी तयार करायची. तर तुम्ही बघा मी पुढची पण स्टेप. हे बघा आपण याच्यात तेल टाकलेलं आहे. कसं तडतड करतोय कांदा. आपल्याला हे छान त्याचा कलर सुटेपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे. सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त. आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीरची देठ आणि लसूण टाकलेला आहे आणि टोमॅटो लास्टला घालायचे आपल्याला. मसाला खूप छान तयार होतो आणि एक सिक्रेट मसाला आहे आपला. पनीरच्या भाजीमध्ये सिक्रेट मसाला वापरणार आहे मी. तर तो सिक्रेट मसाला कुठला असणार आहे ते तुम्हाला लवकरच दाखवते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही आहे. म्हणजे मी तो मसाला कुठला वापरणार आहे ते तुम्हाला कळेल. आणि छान लालसर असा झाला पाहिजे कांदा, तांबूस कलर आला पाहिजे त्याला. नंतर आपण टोमॅटो घालून घेऊया आणि वाटण तयार करून घेऊया. बघा आपण इथे पनीर कट करून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहेत आणि कांदा ऑलरेडी आपण टाकलेला आहे. तर आपण टोमॅटो कट करून घेऊया आणि पनीरला मस्त शॅलो फ्राय करून घेऊया. मग आपण दुसरी, हे बघा तेल घातलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया पनीरचे तुकडे. पनीरचे तुकडे आपल्याला लालसर अशी भाजून घ्यायचे मस्त. पनीरचे तुकडे खरपूस आपण भाजून घ्यायचे. वाटण भाजलं होतं त्याच तेलामध्ये.
त्याच्यामध्ये आपण सुकं पण बनवलेलं आहे थोडंसं दर्शला. आज 3 भाज्या तयार होणार आहेत आपल्याकडे. बऱ्यापैकी झालेलं आहे आपलं. तर बऱ्यापैकी आपलं पनीर तळून झालेलं आहे. आता आपण घेऊया वाटण काढून. पाणी घालून घेऊया थोडंसं नॉर्मल आणि त्याची छान बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. बघा आपण अशी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. हे बघा पेस्ट आपली रेडी आहे. हे बघा त्याच्यामध्ये आपण वाटण घालून घेते मी आणि तेल सुटेपर्यंत मस्त याला. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया आणि ही काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त तिखट नाहीये. आणि थोडीशी हळद टाकूया. छान तेल सुटेपर्यंत आपण तेल सुटेपर्यंत आपण याला छान परतून घेऊया आणि वाटणाला छान तेल सुटायचं. नंतर आपण भाजून घेतलेलं पनीर शॅलो फ्राय घेतलेलं याच्यात टाकूया. हे बघ साईडने तेल सुटले. असं तेल सुटेपर्यंत मस्त याला परतून घ्यायचे आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला बोललेली आपण सिक्रेट मसाला वापरणार आहे, ते मी तुम्हाला सिक्रेट मसाला दाखवते. हा एव्हरेस्टचा किचन मसाला वापरत आहोत. एकदम टेस्टी, कुठल्याही भाजीला वापरू शकता तुम्ही, एकदम छान चव येते. तर आपण हा 1 चमच टाकून घेतोय. हा बघ 1 मिनिट 7 सेकंद झाले. तर हे बघा कसं वाटण आपलं छान परतून झालेलं आहे. आता आपण घालूया याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आपण. आता याला मस्त वास सुटलाय, खूप छान. तर हे बघा आपली रुणवची डिश रेडी आहे. चला आता घेऊया जेवायला.